श्रीमद भागवत अखंड हरिनाम सप्ताह सर्व तुम्ही आम्ही मिळून इथं या गोष्टीचा आपण योग आणलेला आहे। तरीही आपलं हे दुसरं वर्ष आहे आणि दुसऱ्या वर्षाच्या सेवेमध्ये तरीही दुसऱ्या वर्षाच्या सेवेमध्ये येणारे विषय तेच राहणार आहे। तरीही आपलं श्रीमद अखंड हरिनाम सप्ताह असाच आपला या सोनोना या गावामध्ये आपण सर्व मिळून आयोजित केलेला आहे। खूप काही कष्ट झाले असतील आपल्या तरुण मंडळीला, कार्यकर्त्यांना माझी एक विनंती आहे, काही का असेना पण श्रीमद अखंड हरिनाम सप्ताह आपल्या गावामध्ये आपण मोठ्या उत्सवामध्ये पार पाडतात आणि या सप्त्याचे आयोजक निवेदक जे काय असतील, आता मी इथं त्यांचं नाव नाही घेऊ शकत, तरी पण हे एकट्याचा नव्हे खेळ, ह्या गोष्टी कशा असतात एकट्या माणसाच्यानं घडत नसतात। म्हणून एकट्याचा नोहे मेळ म्हणून जमविला मेळ असा आपण एकट्याचा खेळ नाही, म्हणून तुम्ही आम्ही मिळून सर्वांचा एकीकरण असो आपण या गोष्टी सर्वांसाठी आयोजित केलेला आहे। म्हणून या 7 दिवसासाठी आपण ज्ञानाच्या गंगेला इथे आगमन केलेलं आहे की माय चाल आमच्या सोनोना गावामध्ये आपण या ज्ञानाच्या गंगेले 7 दिवसासाठी सर्व मिळून इथं तिला आमंत्रित केलं की माय आमच्या सोनोना या गावासाठी चाल। कम से कम आमचं पंढरपूरला जाणं होऊ शकत नाही, तिकडे आम्ही जात नाही, धामणगावची कदाचित आमच्या जनवारी नाही होऊ शकत, पण कम से कम तो आमच्या जाग्यावर चाल, तो आमच्या जाग्यावर चाल आणि या 7 दिवसासाठी आमच्या आंघोळा तुझ्या पोटामध्ये होऊ दे असं आपण या ज्ञानाच्या गंगेला सर्व मिळून सोनोना ग्रामस्थांना विनंती केली। म्हणून या 7 दिवसाचा सप्ताह तुमच्या आमच्या करता आपण सर्व मिळून इथं म्हणजे आयोजित केलेला आहे। तरी या संख्येनं उद्यापासून जास्तीत जास्त संख्येनं उपस्थित राहण्याची कृपा करा। तरी आपल्या गावाचं महान पुण्य पडले बहुत दिवसा बागेर दयाचा ठसा झालो सन्मुख तो कैसा संत चरण पाविलो। फार मोठी आपल्या गावात वारकऱ्याची संख्या आहे, दिंड्या पालख्यात जातात, बिचारे धामणगावची वारी करतात आणि म्हणून त्यांच्या आगमनामुळे हा सप्ताह आपण चालू केलेला आहे। आज हे सप्ताह असाच राहील असंही मला वाटते आणि सर्वांनाच वाटू द्या, जाऊ द्या। सर्वांच्या मागे काम असतात, पण आपल्या 7 दिवसाच्या सप्त्यासाठी का होईना बिचाऱ्यांना कार्यकर्ते मंडळींना सर्वांनी आपले कामधंदे सोडून आज 15-20 दिवस झाले बिचारे फिरतात, त्यांचे आपण आभारी मानायला पाहिजे। आणि आपल्या गावात श्रीमद अखंड हरिनाम सप्ताह आपण आणि सर्व मिळून इथं आणलेला आहे। त्या सप्त्याचा सर्व मिळून लाभ घ्या, कारण अखंड सप्ताह म्हणजे इथे काय काय होऊ राहिलं, इथे एक अन्नदान होऊ राहिलं, ज्ञानदान होऊ राहिलं, पुण्याचा वाटाही होऊ राहिला आणि सगळं आधी भौतिक सुख येऊ राहिलं। हे भागवताचा विषय आहे आणि आपण त्यासाठी भागवत लावले। भागवत काही आपलं नाही, भागवत आपलं नाही, व्यास मुनीचं ठिकाण आहे, सूत मुनी त्याचे लेखक आहे, त्यांचं भागवत आहे, तुमचं आमचं नाही। आपण फक्त या इस्पिटावर बसून बोलणार आहोत, पण काय त्यांचं आहे। इथं सर्वांनी यायला पाहिजे, सकळांशी येते आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे। या कलियुगामध्ये भागवताशिवाय पर्याय नाही, म्हणून आपण इथं सप्ताह ठेवलेला आहे। आणि या ठिकाणी जो कोणी या सप्त्यामध्ये अन्नदान करत असेल आणि कोणी काही जशी सेवा करत असेल तसं पांडुरंग त्यांना शिक्षा देईल।
बाबा कोणी इथं चहा पाजत असेल, कोणी इथं पाण्याची सेवा करत असेल, कोणी इथं येण्याची सेवा घेत असतील, हो हरिमुखी गाता हरिदाही दिशा, हरी भावे जैसा तैसा एक. जसं जसं आपण या सेवेमध्ये भाग घेऊ, जसे जसे कार्य करू, तसा आपल्याला देव पाहिजे, तसा आपल्याला देव पाहणार आहे आणि त्याला पाहणं भाग आहे. म्हणून इथं सर्वांनी यायचंय. सप्ताह आपल्यासाठीच आहे.